राष्ट्रवादीमधील पराभूत देवेंद्र भुयार, अतुल बेंडके, दिलीप मोहिते यांच्यासह सुनील टिंगरे, यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे नाराज. पक्षामधल्या बैठकीमध्ये बोलावलं जात नाही अशी खंत व्यक्त. सूत्रांची माहिती. आम्ही नाराज असण्याचं कारण नाही. अजित पवार यांनी आमची कामं थांबवलेली नाहीत. सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण. बैठकांना बोलावलं जात नाही असं देखील काही नाही असं टिंगरे यांनी म्हटलंय. इंडिगो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या विषयावर बैठक. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र बैठक. खासदार अरविंद सावंत आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांची उपस्थिती. कामगार आयुक्तालयामधील बैठकीमध्ये दोन्ही पक्षांची एकजूट. भारतीय हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट. तर लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वृत्तपत्रामध्ये विशेष लेख. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली. फडणवीसांनी लेखातून आणीबाणीवर टीका केली. इंदिरा गांधी यांची आणीबाणी शिस्त लावणारी होती. मात्र सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी. भाजपने आणीबाणीवरून ढोंग करू नये, संजय राऊत यांचा निशाणा. देशातील आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण. या पार्श्वभूमीवर राजभवनामध्ये संविधान हत्या दिवस कार्यक्रमाचं आयोजन. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. इराणमधील 400 किलो युरेनियमचा साठा गायब. अमेरिकेला इराणमधील 400 किलो युरेनियमचा साठ्याचा पत्ता लागला नाही. 400 किलो युरेनियम पासून 10 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात. अमेरिकेला भीती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध. इराणची 3 अणुस्थळं यशस्वीरित्या नष्ट केल्याचा ट्रम्प यांचा दावा. अणुस्थळं पूर्ण नष्ट न झाल्याचा दावा काही गुप्तचर अहवालामध्ये होता. तर खाद्यतेलाच्या दरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ झाल्यामुळे आयातदारांनी 65,000 टनांचे करार रद्द केले. जगभरातील प्रमुख खाद्यतेल आयातदार देशांकडून पाम तेलाचा उपयोग जैव डिझेलसाठी करण्यासाठी सुरुवात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेलाच्या दरामध्ये अचानक मोठी वाढ झाली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्रायलमधून 3170 जण मायदेशी परतले. भारतीयांसह श्रीलंकेच्या 3 आणि नेपाळच्या 2 नागरिकांची देखील सुटका.